मॅथ्सच्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण काही वर्ड्स प्रॉब्लेम ऑन मॅट्रायसिस पाहणार आहे. हे लेक्चर लास्ट लेक्चर आहे. आज मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स यामधले समजून सांगणार आहे. ह्या टाईपचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आणि आता जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स घेणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल पहा. इफ नंबर्स, आपण त्यांना XYZ असं म्हटलं. इफ नंबर्स आर सच दॅट ॲडिशन ऑफ 3 नंबर्स इज इक्वल टू 8. इफ I subtract total of second and third from first, get -4. म्हणजे इथे 3 नंबर्स आहेत, त्यांची ॲडिशन ऑफ 3 नंबर इक्वल टू 8 आहे. यावरून आपल्याला इथे सॉल्व करताना आधी इक्वेशन्स तयार करायचे आहेत. म्हणून आपण असं म्हणणार आहे इथे लेट x y z बी द 3 नंबर्स. इथे हे जे XYZ आहे असं दिलेलं नाही राहत, आपण ॲज्युम करू राहिलो. लेट XYZ बी द 3 नंबर्स. फर्स्ट कंडिशन काय आहे? ॲडिशन ऑफ 3 नंबर इज इक्वल टू 8. आता फर्स्ट कंडिशन ती जी दिलेली आहे ती आहे ॲडिशन ऑफ 3 नंबर्स इज 8. ह्यावरून आपल्याला असं मिळेल x प्लस y प्लस z इज इक्वल टू 8 असं आपण लिहू शकतो. हे इक्वेशन 1. आता इथे सेकंड कंडिशन जी दिलेली आहे ती काय आहे पहा. इफ आय सबट्रॅक्ट टोटल ऑफ सेकंड अँड थर्ड फ्रॉम फर्स्ट, पहिल्यामधून दुसऱ्या आणि तिसऱ्याची टोटल जर मी मायनस केली, सबट्रॅक्ट केली, आय गेट -4. -4 मिळेल. म्हणजे इथे इफ आय सबट्रॅक्ट टोटल ऑफ सेकंड अँड थर्ड, म्हणजे सेकंड आणि थर्ड नंबरची टोटल जर फर्स्टमधून आपण सबट्रॅक्ट केली तर -4 मिळेल. म्हणून इथे व्हेन टोटल ऑफ second and third is subtracted from first, we get -4. म्हणजे आता इथे असं लिहू शकतो आपण सेकंड आणि थर्डची टोटल फर्स्टमधून म्हणजे x मायनस y प्लस z इज इक्वल टू -4. इथे मिळेल x मायनस y मायनस z इज इक्वल टू -4. हे सेकंड रिलेशन आहे. आता तिसरी कंडिशन यामध्ये जी आहे, थर्ड कंडिशन, इफ आय सबट्रॅक्ट थर्ड फ्रॉम सम ऑफ फर्स्ट अँड सेकंड, म्हणजे थर्ड नंबर is subtracted from sum of first and second, we get 6. आपल्याला 6 मिळेल. म्हणजे इथे सम ऑफ फर्स्ट अँड सेकंड म्हणजे x प्लस y, यामधून थर्ड नंबर सबट्रॅक्टेड म्हणजे -z, आपल्याला इथे मिळेल 6. म्हणून ह्या कंडिशनवरून आपल्याला इथे तिसरं इक्वेशन मिळते. आता इथे इक्वेशन 1, 2 अँड 3 मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहिता येईल. नाऊ above equations
can be written in matrix form as. आता इथे एक्स वाय झेड म्हणजे यांचे कोएफिशियंट्स आहेत 1 1 1. हा एक मॅट्रिक्स लिहायचा आहे. इथे एक्स वाय झेड आणि या 3 नंबरची सम 8 आहे म्हणून इथे एक एलिमेंट 8 राहील. 1 1 1 हे एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स आहेत. दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्स वाय झेडचे कोएफिशियंट्स आहेत 1 -1 -1 1 -1 -1 आणि याचा रिझल्ट आहे -4 म्हणजे इथे -4 येईल. तिसरं जे इक्वेशन आहे त्यामध्ये एक्स वाय झेडचे कोएफिशियंट आहेत 1 1 -1 म्हणजे 1 1 -1. इथे रिझल्ट आहे 6. ह्या पद्धतीने मिळेल. आता ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण याआधी सॉल्व केलेले आहेत. ह्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करा. इथे एक्स वाय झेड राहील आणि इथे तुम्हाला ए बी सी असं मिळेल. आता इथे हे ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरिता हे कन्वर्शन करण्याकरिता बाय यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन याला कन्वर्ट करायचं आणि नंतर बाय कंपेअरिंग तुम्हाला रिझल्ट मिळेल. वी गेट हे ए बी सी आपण ॲझ्युम केलेले आहेत. देअरफॉर वी गेट एक्स इज इक्वल टू ए, वाय इज इक्वल टू बी अँड झेड इज इक्वल टू सी. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे. हे होमवर्ककरिता तुम्हाला दिलेले आहे. हे तुम्ही सॉल्व करा. फक्त इथे या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून इक्वेशन्स कसे तयार करायचे हे आपल्याला इथे पाहायचं आहे. त्यानंतर मॅट्रिक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. त्यानंतर रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करून ह्या मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला एक्स वाय झेड इज इक्वल टू ए बी सी असं मिळेल. समजा 8 -4 6 हा जो कॉलम मॅट्रिक्स आहे याचं कन्वर्शन ए बी सीमध्ये झालं यामध्ये मिळेल. आता याचा रिझल्ट काय आहे तर इथे एक्स इज इक्वल टू 2 आहे, वाय इज इक्वल टू 5 आहे आणि झेड इज इक्वल टू 1 आहे. ह्या कंडिशन्स यामध्ये पहा. 2 + 5 + 1 तिघांची बेरीज 8 अशी होईल. इथे एक्स मायनस वाय मायनस झेड 2 - 5 म्हणजे -3 -3 -1 म्हणजे -4 मिळते. त्यानंतर आता एक्स प्लस वाय मायनस झेड म्हणजे 2 + 5 7 मायनस झेड म्हणजे -1 आपल्याला 6 मिळेल. ह्याचा ॲन्सर आहे. इथे ए बी सीच्या व्हॅल्यूज 2 5 1 यायला पाहिजे. आता इथे सेकंड एक्झाम्पल पहा. कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल, 3 डझन पेन अँड 2 डझन इरेजर्स इज ₹60. Cost of 2 dozen pencil, 4 dozen pen and 6 dozen eraser 90. इथे cost of 6 dozen pencils, 3 dozen pen and 3 dozen eraser 70. ह्या पद्धतीने आहे. कॉस्ट ऑफ ईच आयटम पर डझन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहे बाय युजिंग मॅट्रायसेस. इथे आपण असं लिहिणार आहे. लेट ₹X, ₹Y and ₹Z be the cost of कॉस्ट पर डझन असं म्हणता येईल ऑफ पेन्सिल्स, पेन अँड इरेजर रिस्पेक्टिवली. इथे पहा. लेट ₹X, ₹Y अँड ₹Z
with the cost per dozen of pencil, pen and eraser respectively. म्हणजे x आहे पेन्सिलची कॉस्ट पर डझन, y आहे पेनची कॉस्ट पर डझन आणि z रुपीज आहे इरेझरची कॉस्ट पर डझन. आता इथे फ्रॉम द गिवन इन्फॉर्मेशन दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे यावरून वी कॅन राईट इक्वेशन्स ॲज फॉलोज. आपण इक्वेशन्स काढू शकतो. आता इथे फर्स्ट कंडिशन पहा काय आहे. कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल म्हणजे त्याची कॉस्ट होईल 4x. 3 डझन पेन प्लस 3y प्लस 2 डझन इरेझर 2z इज इक्वल टू 60 मिळेल. हे पहिलं इक्वेशन होईल. आता सेकंड कंडिशन आहे कॉस्ट ऑफ 2 डझन पेन्सिल म्हणजे 2x, 4 डझन पेन म्हणजे 4y, 6 डझन इरेझर म्हणजे 6z इज इक्वल टू 90. त्यानंतर कॉस्ट ऑफ 6 डझन पेन्सिल, थर्ड कंडिशन 6 डझन पेन्सिल म्हणजे 6x, 2 डझन पेन म्हणजे 2y, 3 डझन इरेझर 3z इज इक्वल टू 70. असे 3 इक्वेशन मिळतील. दीज इक्वेशन्स can be written in matrix form as follows. आता इथे 4 3 2 लिहायचं आहे आपल्याला. नंतर 2 4 6, नंतर 6 2 3. इथे x, y आणि z ह्या साईडला 60 90 70. आता इथे हा जो मॅट्रिक्स आहे याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथे बाय रो ट्रान्सफॉर्मेशन. हे XYZ ॲज इट इज राहील. इथे तुम्हाला पुन्हा ABC असं मिळेल. हा मॅट्रिक्स कन्वर्ट होईल या दुसऱ्या कोणत्या मॅट्रिक्समध्ये आणि म्हणून तुम्हाला इथे मिळेल x इज इक्वल टू A, y इज इक्वल टू B, z is equal to C. Therefore, cost of pencil per dozen is equal to A. Cost of pen per dozen is equal to B आणि cost of eraser per dozen इज इक्वल टू C असं मिळेल. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. ही मेथड जर तुम्हाला यूज करायची नसेल तर तुम्ही असं लिहू शकता AX इज इक्वल टू B. नाऊ मी सेकंड मेथड इथे सांगत आहे. फाइंड A inverse by adjoint method
इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग बाय ए इनवर्स टू इक्वेशन 1 किंवा इथे 1 2 3 असेल तर याला इक्वेशन 4 वी गेट ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स, इथे ए इनवर्स बी, ए इनवर्स इंटू ए मीन्स आय एक्स, ए इनवर्स बी, म्हणून इथे मिळेल एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. हा जो ए इनवर्स आहे तो तुम्ही ॲडव्हान्स मेथडने कॅल्क्युलेट केलेला आहे. ए इनवर्स आणि बी यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आणि मग तुम्हाला इथे प्रॉडक्ट एक्स म्हणजे एक्स वाय झेड इज इक्वल टू तुम्हाला मिळेल, हा प्रॉडक्ट मिळेल तुम्हाला ए बी सी, आणि म्हणून इथे एक्स इज इक्वल टू ए, वाय इज इक्वल टू बी, झेड इज इक्वल टू सी असं मिळेल. असं तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आणि हे सुद्धा होमवर्क आहे. ही मेथड तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे, ही सुद्धा सांगितलेली आहे. आणि इथे हा जो चॅप्टर आहे हा कंप्लीट होतो. नेक्स्ट चॅप्टर आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन घेणार आहे. मॅट्रिक्सवर याआधी आपण जो चॅप्टर पाहिला लॉजिक, मॅथमॅटिकल लॉजिक, यावर पुन्हा काही एक्झाम्पल्स रिव्हिजन म्हणून आपण टोटली अनलॉक होईल, म्हणजे जेव्हा ऑफलाईन क्लासेस सुरू होतील तेव्हा समजून सांगेल. सगळ्यात आधी आपल्याला सिलेबस कंप्लीट करायचा आहे, म्हणून आपण आता पुढच्या वीकमध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कंप्लीट करणार आहे.